नमस्कार. आज आपण बनवणार आहोत नाव काढताच तोंडाला पाणी आणणारा सर्वांचा आवडता बटाटे वडा. बाहेर जाऊन कितीही चायनीज पंजाबी खाल्लं आणि समोर जर बटाटे वडा आला तर महाराष्ट्रीयन खवय्यांना त्यापेक्षा स्वादिष्ट काहीच नाही असे नक्कीच वाटते. तर यासाठीच आज आपण हिरवी चटणी, लाल चटणी आणि बटाटे वडा यांची सोपी आणि सगळ्या टिप्स सहित एक रेसिपी पाहणार आहोत. बटाटे वडा परफेक्ट बनवण्यासाठी त्याचं सारण आणि बॅटर दोन्ही योग्य पद्धतीने तयार केलं पाहिजे. ते बनवण्यासाठी उपयुक्त टिप्स या रेसिपीमध्ये मी आपल्यासमोर देत आहे. तरी यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर असा हा चमचमीत बटाटे वडा बनवण्यासाठी इथे आपण जवळजवळ 1 किलो म्हणजे साधारणतः 10 मध्यम आकाराचे बटाटे घेतले. कुकरमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं, खूप पाणी नाही घ्यायचं. त्यात मीठ घालून घेतलं आणि त्यात हे स्वच्छ धुतलेले बटाटे घालून घेते. बटाट्याचं सारण परफेक्ट होण्याची पहिली टिप की बटाटे नेहमी कमी पाण्यात उकडावेत आणि ह्याला आपण 5 शिट्ट्या काढून घेऊयात. बटाटे शिजतात. आपल्या आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत आहे. तर यासाठी आता वाटण वाटावं लागणार आहे. त्यासाठी इथे मी 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 12-13 हिरव्या मिरच्या घेतल्यात, आल्याचा तुकडा, जिरं आणि कोथिंबीर घेतली. हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घेऊन आपण आबोडधोबड वाटून घेणार आहोत. मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीर आणि जिरं घालून आपण व्यवस्थित मिक्सरमध्ये आबोडधोबड वाटूयात. त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हे बघा अशा प्रकारे आपला वाटण तयार झालेलं आहे. आणि आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. इथं आता एक भांडं घेतलं आणि हा आपण चमचा पाहिला असेल तर या चमच्याने मोजून मी साधारणतः 13-14 चमचे म्हणजे साधारण 2 ते 2.5 वाट्या डाळीचं पीठ आपण इथे घेतलं. हे मी डाळीचं पीठ थोडंसं चाळून घेत ठेवलं होतं आणि त्यामध्ये आता मी हिंग घातला आहे, अर्धा चमचा हिंग. हळद घालून घेतली आपण. लाल मिरची पावडर घालूया की जेणेकरून आपल्या वड्याच्या आवरणाची टेस्ट पण छान येते आणि एक खूप छान रंग येतो. मला नुसता तो पिवळसर रंगापेक्षाही हा असा गोल्डन खूप छान रंग येतो आणि चवही छान होते. त्यामुळे आपण त्यामध्ये लाल तिखट घातले आणि थोडं पाणी घालून आपण ते हळूहळू व्यवस्थित मिक्स करणार आहोत. हे बघा त्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडल्या गेल्या आणि पुन्हा आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे. पुढची टीप अशी की हे मिश्रण आपण चांगलं 1-2 मिनटं फेटून घेणार आहोत की जेणेकरून आपलं जे बाहेरचं आवरण आहे ते चांगलं फ्लफी आणि जाळीदार तयार होतं. आणि आता हे आपण बाजूला ठेवूयात. इकडे आपले बटाटे उकडून झाले, ते एका ह्याच्यात काढून ठेवूयात थोडा वेळ बाजूला. अशा रीतीने टिप नंबर 2 की बटाटे थोडा वेळ उकडून गार करत ठेवावे आणि नंतर ते सोलून त्यानंतर आपण ते सोलून घ्यावे. म्हणजे काय होतं की बटाट्यामध्ये जे राहिलेलं मॉइश्चर असतं, आणखी जे पाणी असतं ते पण निघून जातं आणि बटाटे अशा प्रकारे ड्राय होतात. आणि आपल्याला सारण बनवण्यासाठी असेच ड्राय बटाटे हवे. बटाट्याच्या छोट्या छोट्या फोडी केल्या आणि पुन्हा मी हाताने थोडंसं मॅश करते. आणखी एक टिप 3 नंबर की जेणेकरून आपले मॅश केलेले बटाट्यात थोडेसे जे चंक्स राहतात ते बटाटे वड्याला आणखी छान चव असतात. आता इकडे फोडणी करायला घेतली. कढईमध्ये तेल घेतलं. तेलमध्ये आपण मोहरी घातली, जिरं घालतो आपण आणि अशी छान खमंग फोडणी करून घ्यायची. त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घातलीत आपण, हिंग आणि आपण मगाशी हळद घातली आणि लगेचच आपण वाटलेला जो ठेचा होता तो घालून घेतलेला आहे. आणि आता मध्ये आपण थोडेसे क्रश केलेले जे बटाटे आहेत ते घालून घेऊयात. असे व्यवस्थित ते मिक्स करूयात. आपलं सारण आपण बघू शकता अजिबात त्याला पाणी सुटलेलं नाही आहे. आणि मी आता वरनं त्याला थोडासा मसाला घालते की जेणेकरून त्याची चव आणखी खूप छान येते. आणि हा जे वाटण केलं आहे ते वाटताना त्यात अजिबात पाणी वापरायचं नाही आहे. तर अशा रीतीने इथे मी थोडीशी चिमूटभर साखर घातली आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. आणि अशा रीतीने आपलं हे सारण तयार आहे. हे आपण एका ताटात काढून ठेवूया, जे ते गार झाल्यानंतर आपण त्याचे वडे बनवू शकू. ते गार करायला ठेवून देऊयात. इकडे आता आपण हिरवी चटणी बनवणार आहोत पुदिन्याची. त्यासाठी मी इथे ओलं खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत, हिरव्या मिरच्या घेतल्या 4-5 आणि पुदिन्याची पानं, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची 2-4 पानं. तर आपल्याला आवडेल अशा प्रकारे आपण हिरव्या मिरच्या घेऊ शकता. तिखट आवडत असेल तर वाढवू शकता आणखी. आणि हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊयात. मीठ घालूयात आणि यामध्ये आता आपण कोथिंबीर, पुदिना, लिंबू पिळून घेतलं आपण त्यामध्ये आणि
त्यात साखर घालूयात चवीनुसार थोडीशी, मीठ घालून आपण ह्याची बघा चटणी आपली तयार आहे. वडा आणि चटणी जेव्हा आवडते खायला तेव्हा अशा प्रकारची चटणी जास्त छान राहते वडा आणि चटणी खाण्यासाठी. इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. त्याच्यावरती थोडंसं लिंबू पिळून घेतलं, छान बारीक कापलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि आता मध्यम आकाराचे वडे बनवायला आपण घेऊयात. आणि आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अशा रीतीने आपण हे वडे बनवतो आहे मध्यम आकाराचे. इथे आपण हे बोंड नाही बनवते, आपण बटाटे वडे बनवतो, त्यामुळे ते थापून बनवतोय, चपटे बनवतोय. जेव्हा त्याला आपण बोंड म्हटलं जातं तेव्हा ते गोलाकार असतात. तर आपण हे मुंबई पुण्याकडे जे मिळतात ते बटाटे वडे बनवतो आहोत, त्यासाठी ते चपट बनवलं. मग अशी भिजत ठेवलेलं हे आपलं बॅटर तयार आहे. हे थोडं घट्टसर दिसतंय. सोडा घातल्यावर बॅटर पातळ होतं, म्हणून आधी आपण सोडा घालून त्यात थोडंसं पाणी घातलं सोड्यावर आणि मिक्स केलं. पण यापेक्षा थोडंसं पातळ बॅटर आपल्याला चालणार आहे. इथे मी तेलाचे मोहन घातले, कढई गरम करायला ठेवले, त्यामुळे तेलाचे जे मोहन तयार झाले ते घातले. आणि आणखी पाणी लागतं, म्हणून थोडंसं आपण 2-4 चमचे पाणी घालून मिक्स करून घेतलं. आणि त्याची परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे वडे आता सोडलेले आहेत. आणि आता हे तेलात आपण व्यवस्थित कोटिंग करून सोडतोय. आणि तेल यावेळी मध्यम आचेवरती आपण आहे. आणि वडे शक्यतो मध्यम ते हाय आचेवर तळून घ्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित आतमध्ये तळले जातात आणि तेलकटही होत नाही. मंद गॅसवर जर तळले तर ते तेलकट होऊ शकतात. अशा रीतीने हे आपले मस्त सोनेरी रंगावर आणि खूप सुंदर रंग आला बघा आपल्या बटाट्या वड्यांना. असे हे बटाटे वडे आपले गरमागरम तयार आहेत. त्यासाठी आपल्याला चटणी लागणार आहे, त्यासाठी जे आपल्याला चुरा लागणार आहे, त्यासाठी मी हे थोडेसे शेपूट जे आहे ते तेलात सोडते आहे. आणि ते आपण चटणीसाठी वापरणार आहोत. चटणीसाठी मी इथे लसणाची जी खोबऱ्याची चटणी आहे ती वापरलेली आहे. खोबरं, लसूण, लाल मिरची पावडर, मीठ घातलेली चटणी बनवून ठेवली आहे, ती आपण वापरणार आहोत. हे बघा मी हे सगळं चुरा बाहेर काढून घेतला. प्रत्येक बॅच वाईज जो चुरा निघेल तो काढून घेतो आहे आपण मिक्सरच्या भांड्यात. आणि लागलाच तर आणखी आपण सेपरेट नुसता चुरा पण तळून घेणार आहोत. आणि आपली बटाटे वड्यांची दुसरी बॅचही तयार झालेली आहे, आपण पाहू शकता. आणि असे हे आपले बटाटे वडे आपण तळून घेऊयात. साधारणतः या ह्याच्यामध्ये बघा आपण त्यामध्ये लाल तिखट आणि मी म्हटलं ती खोबरा लसणाची चटणी, मीठ घालून आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊयात. खोबरं घातल्यामुळे चटणीची चव आणखी छान वाढते. बघा अजिबात तेलकट नसलेले आपले असे हे बटाटे वडे तयार आहेत. हे पहा बटाट्या वड्यांचं बाहेरचं आवरण छान पातळ, जाळीदार आणि फ्लफी आहे. तर असे हे रुचकर वडे आपल्याला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजच्या टिप्ससह हे वडे आपणही घरी नक्की बनवून पहा आणि आपला अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसह. तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.